नमस्कार मित्रांनो. आज आपण 16वा पाठ बघूया. भारत स्वतंत्र झाला. हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण यावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले आहे. तर मग या पाठामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे? या पाठामध्ये आपल्याला ब्रिटिशांनी भारताचा कारभार भारतीयांच्या हाती सोपवण्याचे का ठरवले, याचं कारण बघायला मिळणार आहे. आणखी संस्थांनी प्रजेचा मुक्तीलढा बघायला मिळणार आहे. हैदराबाद मुक्तीलढा, आणखी फ्रेंच वसाहतीचे विलिनीकरण बघायला मिळणार आहे. गोवा मुक्तीलढा आणि डॉक्टर टी.बी. कुन्हा यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. दुसरे महायुद्ध 1945 साली समाप्त झाले. हे एक लक्षात घ्या. दुसरे महायुद्ध कधी समाप्त झाले? 1945 साली. या युद्धात इंग्लंडला विजय मिळाला. त्यात इंग्लंडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेला राष्ट्रव्यापी लढा, क्रांतिकारकांनी केलेल्या सशस्त्र चळवळी, आझाद हिंद सेनेने दिलेला सशस्त्र लढा, या घटनांमुळे भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा होऊ लागला. म्हणून भारताचा कारभार भारतीयांच्या हाती सोपवण्याचे ब्रिटिशांनी ठरवले. बघा, भारताचा कारभार भारतीयांच्या हाती सोपवण्याचे ब्रिटिशांनी का ठरवले? याचं एक कारण आहे, दुसरे महायुद्ध 1945 साली समाप्त झाले. त्यात इंग्लंडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आणि दुसरं कारण बघा, भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेला राष्ट्रव्यापी लढा, क्रांतिकारकांनी केलेल्या सशस्त्र चळवळी, आझाद हिंद सेनेने दिलेला सशस्त्र लढा, या घटनांमुळे भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा होऊ लागला. म्हणून भारताचा कारभार भारतीयांच्या हाती सोपवण्याचे ब्रिटिशांनी ठरवले. हे कारण लक्षात राहू द्या. त्यासाठी त्यांनी भारतीय नेत्यांशी बोलणी सुरू केली. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला. बघा, ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर केला? 18 जुलै 1947 रोजी. या कायद्याने भारताचे विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. 15 ऑगस्ट 1947 हा भारताला स्वातंत्र्य देण्याचा दिवस ठरला. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री दिल्ली येथे ब्रिटिशांचा युनियन जॅक हा ध्वज खाली उतरवण्यात आला आणि त्या जागी स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. ब्रिटिशांच्या दास्यातून भारत स्वतंत्र झाला. लक्षावधी भारतीयांच्या असीम त्यागाची ही फलश्रुती होती. या ऐतिहासिक प्रसंगाच्या वेळी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणात म्हणाले, अनेक वर्षापूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्ती बऱ्याच अंशाने आपण करत आहोत. मध्यरात्रीच्या शांत वेळी सारे जग झोपले असताना भारत स्वातंत्र्याच्या नवा युगात जन्म घेत आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे. हे दिलं आहे आणि हे कोणी म्हटलं, ते विचारले गेलं आहे, म्हणून लक्षात राहू द्या. हे कोणी म्हटलं? अनेक वर्षापूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्ती बऱ्याच अंशाने आपण पूर्ण करत आहोत. मध्यरात्रीच्या शांत वेळी सारे जग झोपले असताना भारत स्वातंत्र्याच्या नवा युगात जन्म घेत आहे. हे कोणी म्हटलं? स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं. हे आपल्याला राज्यसेवेमध्ये विचारल्या गेल्या, म्हणून लक्षात राहू द्या. संस्थांनी प्रजेचा मुक्तीलढा बघूया. भारत स्वतंत्र झाला, तरीही भारतीय जनतेचा स्वातंत्र्य लढा संपला नव्हता. ब्रिटिश राजवटीत अनेक लहान मोठी संस्थाने होती. काही संस्थानिक आपल्या प्रजेवर अन्याय, जुलूम करत असत. त्याविरुद्ध संस्थानी प्रजेने चळवळ सुरू केली होती. संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन व्हावीत अशी संस्थानी प्रजेची इच्छा होती. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची कणखर भूमिका व मुत्सद्देगिरी यामुळे बहुतेक संस्थाने भारतात विलीन झाली. पाकिस्तानच्या फौजांनी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात केली. एक लक्षात घ्या, स्वतंत्र भारताचे गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते. हे एक लक्षात राहू द्या. त्यावेळी काश्मीर भारतात विलीन झाले. जुनागडच्या प्रजेने भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद मुक्तीलढा बघूया. हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते.
या संस्थांच्या संस्थानिकाला निजाम असे म्हणत. निजाम कुणाला म्हणत? या संस्थांच्या. कोणत्या संस्थांच्या? हैदराबाद संस्थांच्या संस्थानिकाला निजाम असे म्हणत. त्याने प्रजेवर अत्याचार केले. निजामाच्या अनियंत्रित राजवटीविरुद्ध प्रजेने प्रखर लढा दिला. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ इत्यादींनी केले. हे दोन नावं लक्षातच राहू द्या, महत्वाचं आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ हे नाव हैदराबाद मुक्ती लढ्यासंबंधित आहे, लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेस या संघटनेच्या वतीने चळवळ सुरू करण्यात आली. त्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. आशाताई वाघमारे, सुशीलाबाई दिवाण, कावेरीबाई बोधनकर, सरस्वती बोरीकर इत्यादी स्त्रियांचाही या लढ्यात सहभाग होता. हे नाव लक्षात राहू द्या. आशाताई वाघमारे, सुशीलाबाई दिवाण, कावेरीबाई बोधनकर, सरस्वती बोरीकर हे नाव आपल्याला एक्झाम मध्ये दिले जाते आणि कशा संदर्भात आहे, कोणत्या चळवळी संदर्भात आहे हे विचारले जाते, म्हणून लक्षात राहू द्या. संस्थानी प्रजेने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे अशी मागणी केली, परंतु निजाम आपले संस्थान स्वतंत्र ठेवावे अशा विचाराचा होता. स्वतंत्र भारत सरकारला त्याने उद्दामपणे आव्हान दिले. त्यावेळी भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. बघा, हैदराबाद संस्थान भारतात विलीन कधी झाले? 17 सप्टेंबर 1948 रोजी. हे तारीख लक्षात राहू द्या, आपल्याला एक्झाम मध्ये विचारले गेले आहे. संस्थानी प्रजेने दिलेला लढा यशस्वी झाला. फ्रेंच वसाहतींचे विलिनीकरण बघूया. भारतातील ब्रिटिश सत्तेचा शेवट झाला, तरी भारताचे काही भाग अद्यापही विदेशी सत्तांच्या ताब्यात होते. चंद्रनगर, पॉंडेचेरी, कारिकल, माहे, यानम या प्रदेशांवर फ्रान्सची सत्ता होती. फ्रान्सची सत्ता कोणत्या प्रदेशांवर होते? चंद्रनगर, पॉंडेचेरी, कारिकल, माहे, यानम या प्रदेशांवर फ्रान्सची सत्ता होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फ्रेंच सरकारने भारत सरकारशी बोलणी केली व आपल्या ताब्यातील प्रदेश भारताच्या स्वाधीन केले. गोवा मुक्ती लढा बघूया. गोवा, दीव व दमण, दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांवर पोर्तुगीजांची सत्ता होती. तो प्रदेश मुक्त करण्यासाठी भारतीय जनतेला लढा द्यावा लागला. या लढ्यात डॉक्टर टी.बी. कुन्ना हे आघाडीवर होते. बघा, गोवा मुक्ती लढ्यात आघाडीवर कोण होते? डॉक्टर टी.बी. कुन्ना होते. हे नाव लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आणण्यासाठी निकराचे प्रयत्न करण्यात आले. गोवा मुक्ती लढ्यात डॉक्टर राम मनोहर लोहिया, नानासाहेब गोरे, हिरवे गुरुजी, सेनापती बापट, मधुलिमये, सुधीर फडके, मोहन रानडे, सुधाताई जोशी, सिंधुताई देशपांडे इत्यादी नेते आघाडीवर होते. गोवा मुक्ती लढ्यामधील सेनापती बापट हे एक नाव लक्षात राहू द्या. महाराष्ट्रातून गोवा मुक्ती समितीच्या अनेक सत्याग्रहींची पथके गोव्यात शिरली. पोर्तुगीजांनी त्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्याग्रहींनी आपला लढा चालूच ठेवला. अखेरीस भारतीय लष्कराने 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजच्या ताब्यातून मुक्त केला. बघा, भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजच्या ताब्यातून मुक्त कधी केला? 19 डिसेंबर 1961 रोजी. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा हा इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे. हा संग्राम जुलूम व अन्यायाविरुद्ध होता. पाश्चात्य साम्राज्याच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी होता. आपल्या स्वातंत्र्य लढ्याने जगातील अनेक देशांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. आपली मातृभूमी परकीयांच्या वर्चस्वापासून स्वतंत्र करण्यासाठी अनेक देश बांधवांनी त्याग केला. स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा आणि स्त्री पुरुष समानतेचा अनमोल वारसा आपल्याला स्वातंत्र्य लढ्यातून मिळाला आहे. तो जतन करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा रिकामी जागा रोजी मंजूर केला. कधी मंजूर केला? 18 जुलै 1947 रोजी. ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 रोजी मंजूर केला. 17 सप्टेंबर 1948 रोजी
रिकामी जागा संस्थान भारतात विलीन झाले. कोणते संस्थान विलीन झाले? हैदराबाद हे संस्थान विलीन झाले कधी? 17 सप्टेंबर 1948 रोजी. अतिशय महत्वाची माहिती आहे, लक्षातच राहू द्या. समोर बघूया. तिसरी रिकामी जागा बघूया. चंद्रनगर, पॉंडेचेरी, कारिकल, माहे, यानम या भागांवर रिकामी जागाची सत्ता होती. कुणाची सत्ता होती? फ्रान्सची सत्ता होती. चंद्रनगर, पॉंडेचेरी, कारिकल, माहे, यानम या भागांवर फ्रान्सची सत्ता होती. गोवा, दीव व दमण, दादरा आणि नगर हवेली या भागांवर रिकामी जागाची सत्ता होती. कुणाची सत्ता होती? पोर्तुगीजांची. गोवा, दीव व दमण, दादरा नगर हवेली या भागांवर पोर्तुगीजांची सत्ता होती. दुसरा प्रश्न बघूया. योग्य जोड्या जुळवायच्या आहे. स्वतंत्र भारताचे प्रधानमंत्री कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते. हैदराबाद मुक्तीलढ्याचे नेतृत्व कोणी केले? स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. गोवा मुक्तीलढ्याचे नेतृत्व कोणी केले? डॉक्टर टी.बी. कुन्हा यांनी केले. ही माहिती अतिशय महत्वाची आहे, लक्षातच राहू द्या. आशाताई वाघमारे हे नाव आपण कुठे बघितलं? हैदराबाद मुक्तीलढ्यामध्ये बघितलं, हे लक्षात राहू द्या. पहिला प्रश्न बघूया. संस्थानी प्रजेने चळवळ का सुरू केली? याचं उत्तर आहे, काही संस्थानिक आपल्या प्रजेवर अन्याय, जुलूम करत असत. त्याविरुद्ध संस्थानी प्रजेने चळवळ सुरू केली होती. बहुतेक संस्थाने भारतात का विलीन झाले? याचं उत्तर बघूया आपण. या ठिकाणी उत्तर आहे बघा. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची कणखर भूमिका व मुत्सद्देगिरी यामुळे बहुतेक संस्थाने भारतात विलीन झाली. अतिशय महत्वाची माहिती आहे, लक्षात राहू द्या. तिसरा प्रश्न बघूया. हैदराबाद मुक्तीलढ्यातील 2 स्त्रियांची नावे लिहायची आहे. पहिलं नाव आहे आशाताई वाघमारे आणि दुसरं नाव आहे सुशीलाबाई दिवान. हे दोनही नाव लक्षात राहू द्या. हैदराबाद मुक्तीलढ्याबद्दल माहिती लिहायची आहे आणि गोवा मुक्तीलढ्याबद्दल सुद्धा आपण पाठामध्ये माहिती बघितली आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.